मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले द्यावेत। असं केलं तर काय होईल तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळेल। एकीकडे जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासाठी मागणी तर दुसरीकडे ओबीसीचा याला विरोध। मग जर आरक्षण दिलं तर ओबीसी गट नाराज आणि नाही दिलं तर मराठा समाज नाराज आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकात नक्कीच होणार। तर कशा प्रकारे राजकारणात याचा फायदा होऊ शकतो आणि काहींना तोटाही। तर चला आज पाहूयात की मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाच्या वादाचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा। आता पहिला वाद आहे तो म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी। राणे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये 32% मराठा समाज आहे तर 38% ओबीसी समाज आहे। यामुळे राज्यकर्त्यांसाठी मराठा आणि ओबीसी या सगळ्यात मोठ्या वोट बँक आहेत आणि या वोट बँक ज्या पक्षाकडे एकत्र येतील तो पक्ष सत्तेत असेल याबाबत कसलंही दुमत नाही। मनोज जरांगे यांनी केलेली मागणी आणि ओबीसीचा या मागणीला विरोध, याचा महायुतीला काय फटका बसू शकतो ते पहिल्यांदा पाहूयात। तर महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे तो म्हणजे भाजपानं धनगर, माळी, वंजारी यांच्यातील वेगवेगळ्या लोकांच्या साह्याने नेतृत्व समोर आणलं। अशावेळी शिंदे असो व अजित पवार यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राजकारणाची जोड देखील भाजपानं आपल्या राजकारणाला दिली आहे। यात भाजप दोन्हीकडे व्यवस्थित परिस्थिती राहील आणि मधला मार्ग कसा निघेल याकडेच लक्ष देईल असं चित्र दिसतंय। जर भाजपनं ओबीसी समाजाची बाजू घेतली तर मराठा समाजाचा फटका त्यांना बसू शकतो आणि अशावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही मराठा चेहऱ्याला पुढं करून भाजप परिस्थिती बॅलन्स करू शकतं। एकनाथ शिंदेंनी मराठा आंदोलनावेळी मराठा समाज यावर जरा जास्तच भर दिला तर दुसरीकडे अजित पवार यांना राष्ट्रवादीतील मराठा समाजावर लक्ष ठेवावं लागणारच आहे। तर ओबीसीसाठी भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची अजित पवारांना मदत होणार आहे। मराठा आणि ओबीसी हे राजकारण भाजपाला जड जाईल असं मात्र म्हणता येतंय। आता महायुतीनंतर नंबर लागतो तो महाविकास आघाडीचा। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार गट आणि ठाकरे गट अशा सगळ्या पक्षांच्या भूमिका या प्रकारात अत्यंत महत्त्वाच्या ठरताना दिसतात। शरद पवारांनी मागे बीड, कोल्हापूर अशा ठिकाणी घेतलेल्या सभामुळे पवार हे ओबीसी नेत्यांना टार्गेट करताय असं बोललं गेलं। त्यातही जरांगे पाटलाच्या आंदोलनात शरद पवारांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। पवारांची ही मराठवादी भूमिका अजित पवारांमुळे जाणाऱ्या मराठा वोट बँकेला रोखण्यासाठीची खेळी समजली जाते। पवारांना मराठाबरोबरच ओबीसीची वोट बँक स्वतःकडे घ्यायची आहे। यामुळेच पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50% वर वाढ करावी अशी भूमिका पवारांनी घेतली। ते यामुळेच दोन्हीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडे आता काय काय करावे ते येणाऱ्या काळात कळेलच। तुम्हाला काय वाटते कमेंटद्वारे सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।